नवीन शैक्षणिक वर्षाला अवघ्या एक महिना उरलेला आहे आणि त्या अगोदरच ठाण्यामध्ये अनधिकृत शाळांचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतोय। ठाणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीमध्ये 58 टोटल अनधिकृत शाळा, त्यापैकी सगळ्यात जास्त शाळा कळवा, मुंब्रा, दिवा या भागामध्ये आहेत। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार आहेत निरंजन डावखरे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनधिकृत शाळांचा सुळसुळाट आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय, कशा प्रकारे कारवाई होईल, काय तुमची भूमिका असणार? मुळात आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे की हे ज्या अनधिकृत शाळा आहेत या उदयाला कशा येतात। कारण ज्या जिकडे एक सामाजिक गरज असते, ज्या तिकडे आर्थिक परिस्थितीमध्ये लोक झगडत असतात, त्यांना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी ज्यावेळेस ज्या शाळेची गरज पडते त्यावेळेस या अनधिकृत शाळा जन्माला येतात। आणि त्याच्यामुळे आपल्याला या शाळांना ज्यांनी या मुलांना शिक्षण देतात, आपलं पूर्ण शैक्षणिक व्यवस्था जी आहे त्याचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे। त्या विद्यार्थ्याला चांगली शैक्षणिक सुविधा भेटली पाहिजे या उद्देशाने आपण आता जे कायदे बनवलेत हे त्या दृष्टिकोनाने आहेत। तर त्याच्यामध्ये या कायद्यांमध्ये राहून या संस्था आहेत ज्या चालत आहेत यांना आपण कसं संरक्षण देऊ शकतो, त्याचबरोबर विद्यार्थ्याला चांगलं दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे। कारण आपण बरेचदा बघितलेत की अनधिकृत शाळांमध्ये प्रोटोकॉल ते तिकडे पाळले जात नाहीत। ज्या विद्यार्थ्यांना एक व्यवस्थेच्या दृष्टिकोनाने शौचालय असतील, फायर फायटिंगची व्यवस्था असेल, प्लेग्राऊंड असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजेत, ते होत नाहीत, त्या सगळ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत। हे तर नक्कीचपणे शासनाने याचा पाठपुरावा केलाच पाहिजे। त्याचबरोबर प्रशासनाने याच्यामध्ये इत्थंभूत याच्यावरती कारवाई करत असताना त्या अनधिकृत शाळा जर गैरपद्धतीमध्ये चालत असतील, त्यांनी गव्हर्नमेंटचे नॉर्म्स फॉलो केले नसतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करावी। पण त्याचबरोबर शासनाने कुठेतरी या शाळांचाही विचार हे या काळामध्ये करणं गरजेचं आहे। कुठेतरी विद्यार्थ्याचा जीव टांगलेला असतो, कारण का बऱ्याच अनधिकृत शाळांचं बांधकाम चांगलं नसते, पालकांना मोठ्या प्रमाणात लुटलं जाते, पैसे जास्त घेतले जातात। नाही, यासाठी खरं तर शासनाने पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे। कुठलीही शाळा जी अनधिकृत पद्धतीमध्ये चालत असेल, त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स फॉलो होत नसतील, त्याच्यावरती तर निश्चितपणे कारवाई केली पाहिजे। पण त्याचबरोबर जे अनाठायी फीज शाळा वाढवत आहेत त्याच्याबद्दलही शासनाने कारवाई ही सातत्याने करते। याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही दक्ष असतोच आणि याच्यामध्ये वारंवार ज्यावेळेस पालक आमच्याकडे येतात त्यावेळेस या संदर्भातली कारवाई शासनाने करावी याची मागणी आम्ही करतो आणि शासन याच्यावर योग्य ती कारवाई पण करत असतं। वेगळा एक प्रश्न आहे, कोकण विभागातून तुम्ही आमदार म्हणून येतात, आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे। गिरगाव सपोटी ते वर्षापर्यंत हा मोर्चा असणार आहे, वर्षा बंगल्यावरती। मी मुळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा जो विषय आहे, बागायतदारांचा जो विषय आहे, याच्या संदर्भातलं मागच्या अधिवेशनामध्येही माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व कोकणाच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली होती आणि याच्यामध्ये शासनाने निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। आज आंबा उत्पादक बागायतदारावरती अडचणीचा प्रश्न निर्माण झालेलाच आहे। हवामानामुळे ही एक परिस्थिती निर्माण झाली, पण याच्यामध्ये निश्चितपणे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासन जे काम करते ते आपल्या बागायतदारांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती काल अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच नंतर आज MIMच्या मतीन खानला अटक करण्यात आलेली आहे। आता ते तू करून घे ना, आपलं काय ठरलं? नक्कीच हे होते भाजप आमदार निरंजन डावखरे, त्यांनी आंबा उत्पादक शेतकरी आणि ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन गणेश रहाटे सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।